नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी नाथा सावंत। मी सध्या मोडलीम शहरामध्ये आलेलो आहोत आणि मोडलीम शहरामध्ये एक घटनापती तर दुसरा छत्रपती असे दोन पुतळे या ग्रामपंचायत ऑफिस समोर बसवले आहेत। शांतता, सलोखा, बंधुता, बंधुभाव जपला जातोय आणि संघाने मोडलीम शहराने एक आपल्या महाराष्ट्राला असा वेगळा असा आदर्श घडवून दिलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराज असतील, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांचे पुतळे या ठिकाणी बसवले आहेत। ते मोठे स्मारक या ठिकाणी भविष्यात होणार आहे। यांनी कुठलेही भेदभाव न करता बंधुताच या ठिकाणी जपलेला आहे। तर काय सांगाल की आज मोडलीम शहरामध्ये एक महाराष्ट्राला आदर्श घडवून दिलेला आहे की दोन्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे। मोडलीम हे गाव अगदी इतिहासापासून सर्व जाती धर्माचे लोक इथं अतिशय गुण्यागोविंदानं अतिशय सलोख्याने या ठिकाणी राहतात। याचं उत्तम उदाहरण आपण चालूला पाहिलं आहे। स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचं स्मारक देखील इथं उभं राहिले आणि राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक देखील या ठिकाणी उभं राहिले आणि कोणत्याही प्रकारचं गडबड गोंधळ किंवा सर्वच एक मोडणीमकर सर्व नागरिक या ठिकाणी आनंदी आहेत। कारण ज्यांनी समाजाला दिशा दिली, या समाजासाठी अहोरात्र ज्यांनी प्रयत्न केले, अशा दोन महापुरुषांचं या ठिकाणी स्मारक उभं राहिले। एक मोडणीमकर म्हणून मला त्याचा सार्थ अभिमान आहे। काय या घटनेकडे कसं बघताय आपण? दोन्ही या ठिकाणी आनंदाचा क्षण म्हणजे शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचा पुतळा बसला आहे। समाजाला काय मेसेज असणार आहे? तुमचा गावाचा आदर्श महाराष्ट्राने घेतला पाहिजे। या ठिकाणी ज्यांनी संपूर्ण भारतासाठी नव्हे संपूर्ण हिंदुस्थानसाठी स्वतःचं आयुष्य वेचलं, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन या ठिकाणी ज्यांनी स्वराज्य उभा केलं असे छत्रपती आणि सर्वांना म्हणजे भारताची राज्यघटना ज्यांनी लिहिली आणि तीच राज्यघटना इतिहासामध्ये आणि भविष्यामध्ये देखील त्या राज्यघटनेनुसार आपला देश चालतो, याचं एक उत्तम उदाहरण देशानं किंवा इतर गावांनी देखील घेतलं पाहिजे। मोडणीमचा आदर्श, कारण मोडणीममध्ये आम्ही सर्वजण अतिशय आनंदानं गुण्यागोविंदानं सर्व समाज सर्व मोडणीमकर नागरिक या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला या दोन्ही महापुरुषांचं स्मारक उभं राहिल्याबद्दल अभिमान वाटतो। सर, एकंदरीत तर काय सांगाल की आज दोन स्मारक या ठिकाणी बाबासाहेबांचे असेल, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे बसवण्यात आलेले आहेत, काय वाटतं मोडलीमकर म्हणून या घटनेकडून कसं बघता? गेली 20 वर्षे मी राजकारणात असताना या गावामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कुठलाही जातीधर्म न मानता हे मोडणीम शहर एक जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं इथं लोक नांदत असताना या ठिकाणी या महापुरुषांचे पुतळे मागच बसायला पाहिजे होते, परंतु आता बसलेत ही चांगलंच आहे आणि हेच पुतळे भविष्यकाळामध्ये शासनानं कायम करावेत आणि ह्या ठिकाणी त्यांना बसवण्याची परवानगी द्यावी। तर कुठलाही जातीद्वेष नाही, बंधुता या ठिकाणी जपला जातो। सुनील होळजी, काय सांगाल की प्रशासनाच्या बाबतीनं काय सहकार्य करण्यात आलेलं आहे का? या मोडणीम गाव असं आहे महाराष्ट्रातलं एकमेव गाव आहे की तुम्ही पाहता पत्रकारितेच्या ह्याच्यातून मीडियाच्या माध्यमातून की महाराष्ट्रामध्ये अनेक गावामध्ये बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील किंवा अण्णाभाऊ असेल, यांचं ज्यावेळेस पुतळे उभा केले जातात वादग्रस्त होतात तो विषय, परंतु मोडणीम गावाचा आदर्श महाराष्ट्रातील सर्व गावांनी घेणं गरजेचं आहे। या गेल्या 20 वर्षामध्ये जे आम्ही सामाजिक आंदोलन चालवलं फुले शाहू आंबेडकरांचं मोडणीम भागामध्ये, याचा परिणाम असा आहे की ही जी दिसते आज वातावरण की सर्व समाजाने मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला, सर्व समाजाने मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा केला। त्यामुळं प्रशासन जे आहे, प्रशासनाला मी सांगू इच्छितो की कार्यकर्त्यांना बोलवून प्रत्येक दिवसाला 2 मीटिंग लावतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या संदर्भामध्ये असेल किंवा बाबासाहेबांच्या, तर प्रशासनाने जी काय गाईडलाईन्स आहेत पुतळ्या संदर्भामध्ये ते जी ठराविक कार्यकर्ते आहेत त्यांना सांगाव्यात, द्याव्यात आणि त्यांनी सहकार्य करावं। कार्यकर्त्यांना बोलवून सह्या घेणं असली कुठलीही मोहीम प्रशासनाने राबवू नये आणि त्या महाराष्ट्रामध्ये सर्व कार्यकर्ते रस्त्यावर येतील। या पुतळे बसवण्यासाठी काय रितसर परवानगी वगैरे घेण्यात आली होती का? ह्या दोन्ही पुतळ्याचं ग्रामपंचायतीमध्ये ठराव झालेले आहेत। प्रशासनाची जी काय बाकीच्या प्रक्रिया आहेत त्या आम्ही लवकरच पूर्ण करू। तसं पाहायला गेलं तर हे एक आनंदाची आणि चांगलीच गोष्ट आहे आणि माझं एवढंच फक्त आता 2 महापुरुषांचे पुतळे बसवलेत, तसेच फक्त आम्हाला प्रशासनानं आणखीन जागा द्यावी आणि एक लायब्ररी उभारण्यासाठी तिथे निधी द्यावा
आणि ह्या दोन महापुरुषांचे कार्य सर्व विद्यार्थ्यांना समजावे यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि तो असाच चालू राहणार आहे. दोन पुतळे आपल्या शहरामध्ये बसवण्यात आलेले आहेत. पोलीस प्रशासनाकडून किंवा प्रशासनाकडून काय आपल्याला आवाहन करण्यात आलेलं आहे? खरं तर मोडणीम हे समतेच्या विचाराचं गाव आहे आणि या गावामध्ये मागल्या 30 वर्षापूर्वी आम्ही या गावामध्ये जे महापुरुषांच्या जयंती केल्या जातात ह्या बिगर बंदोबस्ताच्या जयंत्या बंदोबस्त आम्हाला नको अशा पद्धतीचं त्या काळाचे तत्कालीन माननीय SP साहेबांना आम्ही निवेदन देऊन सांगितलं की आम्हाला बंदोबस्ताची आवश्यकता नाही. अशा पद्धतीचा चांगल्या प्रकारचं गाव हे आहे, शांतताप्रिय गाव आहे. त्यामुळे या गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांचा प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभाग असतो. महापुरुषाचा पुतळ्यांचा विषय असेल किंवा अन्य काय विषय सामाजिक समतेच्या बाबतीत चांगल्या विचाराचे लोक आहेत आणि त्यामुळं प्रशासनानं ज्या क्रिटिकल कंडिशन आहेत त्या क्रिटिकल कंडिशनचा विचार करता त्या काही कंडिशन जे आहेत त्या शिथिल करून या पुतळ्यांना आम्ही रीतसर प्रस्ताव वगैरे देणार आहोत. ग्रामपंचायतचा ठराव वगैरे पाठीमागच्या कालखंडामध्ये आम्ही घेतलेला आहे आणि भविष्यकाळामध्ये आम्ही ह्या परवानग्या रीतसर सगळ्या करून घेतोय आणि एक भव्य दिव्य स्मारक दोन्ही महापुरुषांचं बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज असतील, विश्वरत्न परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे दोन्ही पुतळे या ठिकाणी कायमस्वरूपी आणि चांगल्या स्थितीत आणि लोकांनी त्यांचा विचारांचा आदर्श घेऊन भावी पिढी चांगल्या प्रकारची घडावी या उद्देशानं या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या बांधवांनी काल या घटनेचं अत्यंत आनंदात आणि जल्लोषात स्वागत केलेलं आहे. मोडलीमकर म्हणून काय वाटतं? मोडणीमधून असं दोन महापुरुषांचे दोन पुतळे बसवले. आमचे महाराष्ट्राचे आदरित दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे दोन पुतळे बसलेत ते शांततेचे मार्गाने बसलेले आहे. पण तुमच्या माध्यमातून मी असं इच्छितो सांगू शकतो की एका चॅनेलला त्यांनी विनाकारण चुकीची बातमी लावली, त्याचा मी पहिल्यांदा जाहीर निषेध करतो. मोडणीम गाव आमचं एवढं शांतता असताना की चुकीची बातमी लागली, वाद पेटेल अशी विनाकारण बातमी लावण्यात आली आणि हे दोन जे महापुरुषांचे पुतळे बसलेले आहेत येणाऱ्या पिढीला आदर्श म्हणून जो आज महाराष्ट्र शासन पुस्तकातनं छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा बाबासाहेब असतील ह्यांचा इतिहास पुसला जातो, तो आज प्रेरणा देण्याचं काम ही दोन पुतळे करतील येणाऱ्या भव्य ते पिढीला. निश्चितपणानं मोडणीम हे गाव शांतताप्रिय आहे. कधीही आमच्या गावात जातीय दंगल कुठलीच झाली नाही, ना हिंदू मुस्लिम ना कुठले दलित सुवर्ण. बाहेर काय चालतं याचं आम्हाला देणं घेणं नाही, पण आमचा आदर्श गावाचा सगळ्यांनी घ्यावा या पुतळ्याच्या माध्यमातून आम्ही सगळ्या 18 पगड जाती 12 बलुतदार यांच्या वतीनं आव्हान करतो. वास्तविक पाहता समाजामध्ये ज्या थोर पुरुषांनी योगदान दिलेलं आहे हे कोणालाही सांगायची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान आहे, छत्रपती संभाजी महाराजांचं योगदान आहे, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आहे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं योगदान आहे, महात्मा ज्योतिराव फुलेंचं योगदान आहे. मी प्रशासनाला या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी साहेबांना या सिओ साहेबांना आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की प्रत्येक गावामध्ये शासकीय भूखंड असतात, शासकीय ओपन पेस असतात. शासकीय ओपन पेस टाकत असताना आपण वास्तविक त्या ओपन पेसला थोर पुरुषांचं नाव देऊन अनेक थोर पुरुष आहेत ज्यांचं योगदान अहिल्यादेवी होळकर आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, महात्मा ज्योतिराव फुले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत अण्णाभाऊ साठे आहेत, या सगळ्यांचे पुतळे त्या ओपन पेसमध्ये लागावेत आणि येणाऱ्या पिढीला या थोर पुरुषांचं योगदान दिसून यावं. आणि हे सरकारनं जर केलं तर कुठलाही तेढ जातीय वाद निर्माण होणार नाही. जे आमच्या गावात घडलं हे संपूर्ण तालुक्यात, जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात घडायला काहीही वेळ लागणार नाही. ह्याच्यासाठी चांगले राज्यकर्ते, चांगले अधिकारी असतील तर निश्चितपणानं आपला देश ज्या पद्धतीने चालत आलं, आपलं राज्य ज्या पद्धतीने यापूर्वी छत्रपतीच्या काळात चालत आलं तसंच यापुढं चालत राहील एवढी इच्छा अपेक्षा व्यक्त करतो. आमचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा एवढी या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सूचना करतो. सदर घटनेवरून मोडणीमधील सर्व समाजामध्ये आनंदाचं वातावरण आहे. बाहेरच्या लोकांनी कुणी याबद्दल गैरसमज करून दोन समाजात तेढ निर्माण होईल असं कुणी प्रयत्न करू नयेत. ज्या काही परवानग्या राहिल्या असतील त्या लवकरात लवकर मिळवण्यासाठी आम्ही भाजपच्या वतीनं प्रयत्न करूच. पण या दोन्ही स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी, इथं वाचनालय होण्यासाठी जो काही निधी लागेल तो जास्तीत जास्त पालकमंत्र्यांकडून मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत. मी कॅमेरामन सह नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.